झाडावरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख जळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी नाही मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मी उद्याच विद्यापीठाला कळवून टाकतो माझ्याकडे यायची गरज नाही. हा हॅलो हा मी पराग बोलू राहिलो. आपण नंतर बोलूया का प्लीज. बरं मी नंतर करतो फोन. कुठली गाडी ठरली. तुम्हाला जे आवडेल ती घ्या असं म्हणली. अरे मग घेऊन टाक ना पटकन. नाहीतर साडीच्या दुकानात जसं मला चॉईस करायला यावं लागलं होतं तसं मी येऊ का गाडीची चॉईस करायला सुद्धा येऊ. हे बाई अरे नको नको करू राहिलो सुरू थांब. मी चाललीये. गाडी सुरू झाली गाडीवर बसून जा. नाही सुरू झाली धक्का मारत घेऊन जा गाडी. बाय. हो रिक्षा रिक्षा रिक्षा. महावीर करा दालन. आता तुला सोडावंच लागणार आणि नाहीतर माझी बायको मला सोड. जेवायचं नाही का पोटभर. हा अगं पोटात नसल तर डोक्यात कसं येईल. अरे काका जेवली की मी पोटभर. जेवली म्हणे. मी काय तुला ओळखत नाही का. ते चांगला ओळखतो मी. ते खाली सगळे बोलू राहिले रात्रभर जागरण करून अभ्यास करायचा असते म्हणून तू जेवू नाही राहिली. माहिती मला. नाही रे असं काही नाही. कपी हे बघ काका जरी असलो ना तरी आईसारखा जीव लावला ग मी तुझ्यावर. आणि आईला कळतं बरं की तिचं लेकरू का उपाशी येते. पप्पी त्या पीएचडीच्या टेन्शनमुळे तू जेवू नाही राहिली ना. हा अरे काका ते पठारे सर काहीच ऐकून नाही घेऊ राहिले रे. मला काही समजतच नाही. माझ्यासाठी पीएचडी किती महत्वाची आहे. मला माहिती ना. अगं पण जिवंत राहिली तर करशील ना पीएचडी.
उपाशी राहून होणार आहे का पीएचडी? नाही ना? अरे काका, पठारे सरांनी जर विद्यापीठाला कळवलं तर राहिलीच माझी पीएचडी. हा माझा पहिला आणि शेवटचा चान्स आहे. मला असा डोळ्यासमोरून जाताना दिसू राहिलाय. मी काहीच करू शकत नाही. म्हणजे एवढी मरमर केली त्याचा काहीच फायदा नाही का रे? काहीतरी तर होईल का? काय होणार आहे काय माहिती. ना आपणला धड काही सांगता येतंय ना पठारे सरांना काही सांगता येतंय. काका, मला ना आता समजतच नाही रे, काय करू, कुणाशी बोलू, कसं सांगू कुणा. मी कधी कधी कुणाचं वाईट नाही केलं काका, कुणाबद्दल वाईट नाही बोलले, काहीच नाही. माझ्याच नशिबात का कुणाच्या अडचणी येऊ राहिल्या रे. अगं शांत हो, शांत हो ना, शांत हो. हे बघ, आता तू रडली ना की मग मला रडू येईल. मग आपण दोघे रडलो ना, घरातल्या सगळ्यांना कळलं. मग हे सगळ्यांना कळलं की मग आपण नाही कळलं. आणि आपणला कळलं ना, आपणला त्रास होईल. बरं, तुला तर माहित आहे आपणचा तुझ्यावर किती जीव आहे. हा, शांत झाली. हा, आपणचं नाव काढलं की रडणं थांबलं. हे मस्त आहे. आता रडू आलं ना की आपणचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा, रडणं बंद. मस्त आहे. काय झालं पप्पी? तिकडं काय बघू राहिली? लय मोठे झाले हो रे तुम्ही दोघं. आपणला त्रास होऊ नये म्हणून गोष्टी लपू राहिले. पण दुसऱ्याकडून आपणला कळालं ते त्यांना किती वाईट वाटेल, किती त्रास होईल याचा नाही विचार केला तुम्ही. खरं म्हणजे तुम्ही दोघं माझा एवढा विचार करता हे बघून भारी वाटलं मला. पण हे भारी वाटणं काही खरं नाही. आप्पा, हे असं वागून पर काय केलं तुम्ही मला? आप्पा, असं काय बोलतो आप्पा? नाही तर काय रे. हा, नाही, दुसऱ्याला त्रास होऊ नये म्हणून तुम्ही काही गोष्टी लपविल्या म्हणजे मला दुसरंच केलं ना. परक केलं तुम्ही मला. लक्ष्मी, अरे पोरा, मी चिडतो म्हणून लपवतो हरे गोष्टी. पण मी का चिडतो? काळजीपोटीच ना. तू माझा आहे, आपला आहे म्हणून. माणूस आपल्याच माणसावर चिडतो ना रे, बाहेरच्या माणसावर चिडतो का? तुला मनातलं सांगतो पप्पे, या घरातल्या माणसांना तुझं लग्न जेवढं महत्वाचं आहे तेवढीच तुझी पीएचडी महत्वाची. लग्नासाठी या घरातले माणसं तुझ्यासाठी जेवढे प्रयत्न करून राहिलेत तेवढेच प्रयत्न पीएचडी साठी करून राहिलेत. पण बोलायला तर पाहिजे ना, बोलायला तर पाहिजे ना. नसल आम्हाला तुमच्या इतकं शिक्षण कळत नसल त्या पीएचडीतलं काही, पण अनुभव आहे ना, जगण्यातला अनुभव आहे ना. अनुभव हेच शिक्षण आहे. नुसतं लिहिता वाचता आलं म्हणजे सगळं आलं असं नाही होत. अनुभव महत्वाचा असतो. हे केस उगाच नाही पांढरे झाले. आणि एक सांगू पप्पे, तू पीएचडी झाली ना, सगळ्यात अभिमान मला वाटणार आहे, मला आनंद होणार आहे.
नगरमध्ये फिरताना माझी मान अशी ताट राहीन आणि मी लोकांना म्हणान माझी नात PhD करून राहिली. ए पप्पा हे येडा बाई, नाही रडायचं नाही पोरी. हे रडायला काय झालं? हा अगं आजा आहे ना तुझा, आजा आहे. दुनिया इकडची तिकडे झाली तरी तुझी PhD होणार म्हणजे होणार. लक्ष्मी, उद्याच्या उद्या पप्पीला घेऊन मधुबाईकडे जायचं. काय पण मधुबाईची आणि पठाणे सरांची त्यांची ओळख आहे? अरे पठारे सरांना काय, ते राष्ट्रपतीला सुद्धा ओळखीते. मधुबाईकडे गेलं आणि त्यांना सांगितलं अशा ना असं अमुक ना अमुक काम आहे म्हणून, तर काम झालं नाही असं कधीच होत नाही. ते बरोबर पप्पीच्या सरांना फोन करून सांगते. हा आप्पा, आत्ताच जातो मी. हो. ए पप्पे, बघितलं का? नाही का राग यायचं, मग नाही चिडू राहणार माणूस याच्यावर. आता कुठं जातो राजा? हा? रात्र आहे रे, आता रात्र आहे. मधुबाई आडवे झाले असतील, उभे झाल्यावर जावं. मग कधी जातो मग? उद्या. हा? हा. आप्पा सॉरी. सॉरी काय नाही, सॉरी फिरी. लय चिडलोय मी, लय चिडलोय तुम्हाला दोघा. शिक्षा तर होणारच. आत्ताच्या आत्ता ताबडतोब गोड हसून दाखवा. हसली. लक्ष्मी हसली. हा पप्पी, आता तुला मधुबाईकडे जावं लागतंय. कधी जाणार? ओय उद्या. कसं दादानी तारखा काढल्या ना, म्हटलं तुम्हाला विचारावं कुठली तारीख चांगली आहे कुठली चांगली नाहीये. ते याला घेऊन आले सोबत. आता तुम्ही ठरवा काय कुठली तारीख काढायची ते. मधुबाई नमस्कार. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. या 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 या, काय योग आहे बघा. बसा बसा बसा. हा. अरे 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 अरे, तिथं काय बसलात, तिथं काय बसलात? हा, अरे पाहुणे आपल्या परिचयाचे आहेत. हा, या या पुढे या, पुढे या. या हो. चांगलं झालं की. अरे वा 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 वा. नमस्कार नमस्कार. नमस्कार परगराव. वा वा वा. योगच आला पाहिजे जुळून. म्हणजे पाहिलं का, आज पण मधुबाईंमुळेच भेट झाली आपली. मधुबाई मुळे. बरं झालं तुम्ही पण आले. म्हणजे त्याचं काय झालं, दादानी साखरपुड्यासाठी तारखा काढल्या ना, त्यातली कुठली चांगली ते विचारायला आले होते मी. मग एकटी कशी हो म्हणून मुद्दाम मला घेऊन आल्या आत्या. हो हो, मुद्दाम घेऊन आले. बरं झालं ना, भेट झाली आपली. नाही का पूर्वा? आला आला. परागराव या या, तुम्ही इकडे या. जा. इकडे बसा ना तुम्ही. या, 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 या. हा, बसा बसा. म्हणजे कसं असं सोबत ना. हो, छान दिसता. म्हणजे कसं झालं, मधुबाईंनी फक्त फोटोच पाहिले होते. आता दोघांना प्रत्यक्षात पहा कसा दिसतो जोडा. लक्ष्मीनारायण, म्हणूनच तर मी स्थळ सुचवलं होतं ना. म्हणजे मधुबाईची नजर म्हणजे काय एकदम मस्त. मी काय म्हणत होते, पूर्वा कसं चाललंय ग? चांगलं चाललंय ना? आज आईला स्वयंपाकात मदत केली का नाही?
नाही का? अगं करायचा ना, आता जमलं पाहिजे ना स्वयंपाक तुला. आत्या मला उशीर होऊ राहिला. हा ना बाई, सदान कदा घोड्यावरच असतो. नाही तर काय. हा? थांब रे, किती दिवसांनी भेटली ती. हा, बोलू दे ना जरा. पूर्वा, तुझ्या PhD चं कसं चाललंय ग? हा? चांगलं कर ग बाई, आम्हाला लय कौतुक आहे तुझं. त्याचं काय झालं ना, दादानी 2 तारखा काढल्या ना साखरपुड्यासाठी. हा बरं झालं तुम्ही आलात ते. सॉरी, मी जरा फोनवर बोलते. हॅलो, हा कविता. हा अगं थांबते का माझी माय? अगं नाही कळलं अजून काही. मलाच नाही कळू राहिलं माझं काय होणार आहे. तुला काय सांगू बाई मी. हा हा सगळं सांगते. मी तुला सगळं कळवते. ठीक आहे? काय अगं तू. हो ग बाई, ठेव फोन. बाय. हाय. हाय. ते काका, आत्या, मधुबाई तारीख काढू राहिले होते. आपल्या साखरपुड्याची तारीख काढू राहिली. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, मला काही प्रॉब्लेम नाही. चला मग आपण त्यांना थोडी मदत करू लागू. म्हणजे आपला साखरपुडा आहे ना, तर थोडी आपणच मदत केलेली बरी ना. नाही नको आहो, कशाला ठीक आहे, चला. नाही, एक मिनिट पूर्वा, मी तुम्हाला काही विचारू? म्हणजे तुम्हाला काही हरकत नसेल तर. विचारा ना. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही, तुम्ही जरा टेन्शन मध्ये दिसू राहिल्या म्हणून म्हणू राहिलो. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही, तुम्ही जरा टेन्शन मध्ये दिसू राहिल्या म्हणून म्हणू राहिलो. नाही, काही नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. नक्की? नाही, ठीक आहे. तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम मला सांगणे इतका मी जवळचा वाटत नसेल तर ठीक आहे. काही अभ्यासाचा प्रॉब्लेम आहे का? आहो नाही, तुम्ही सांगा ना. तुम्ही सांगितल्याशिवाय मला मनातलं कसं कळणार तुमच्या? प्लीज. माझे PhD चे सर आहेत, पठारे सर. ते मी त्यांच्याकडे रोज क्लासला जात होती. म्हणजे ते म्हणले की आता तुम्ही क्लासला येऊ नका, PhD चा क्लास बंद करा. का? तीन 4 दिवस सलग सुट्ट्या पडल्या ना क्लासला, म्हणून. अच्छा. काय नाव म्हणले सरांचं? पठारे सर. माझे PhD चे गाईड आहेत ते. म्हणजे धनंजय पठारे सर का? हा. ओके, ठीक आहे. तुम्ही काळजी करू नका. तुमच्या PhD च्या क्लासचं शेड्यूल ठीक करण्याची जबाबदारी माझी. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही बिनधास्त व्हा. हो,
माझ्या पठारे सरांना ओळखतात आहेत का? नाही नाही, मी नाही ओळखत. अहो तुम्ही असं बोलले, मला वाटलं तुम्ही ओळखतात त्यांना. नाही नाही, तसं नाहीये. म्हणजे आमचे प्रिन्सिपल सर आहेत ना कॉलेजचे, ते पठारे सरांचे चांगले मित्र आहेत. चांगले म्हणजे काय, एकदम जिगरी आहेत ते. मी सरांना सांगतो पठारे सरांशी बोलायला, ते बोलतील आणि होईल, ते काही प्रॉब्लेम नाही. नक्की? नक्की होईल. तुम्ही नका काळजी करू प्लीज. थँक्यू बर का. वेलकम बरं का.